एसटी महामंडळाला 13 ते 16 कोटी रुपयांचा तोटा झालाय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आणि त्यामुळे एसटी महामंडळाला कोटींचा तोटा झालाय। कोकण रेल्वेवरील प्रवाशांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये भर पडणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून विलंब होतोय। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि यात केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना प्रतिवादी केलंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झालेले आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी रायगड वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी एसटी महामंडळ सज्ज झालेले आहे। कोकणवासियांना गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळानं 5000हून अधिक फेऱ्या सज्ज ठेवलेल्या आहेत आणि यातील 5000 गाड्यांमध्ये रायगड विभागातून सुमारे 200 गाड्यांचा सहभाग असणार आहे। मुंबईत वाहनांची संख्या झपाट्याने वाढतीये, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे। केवळ 1 वर्षात 43,215 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे। अहिल्यानगरात 15 किलोमीटरची पोलीस सायक्लोथॉन आयोजित करण्यात आलेली होती। आधा घंटा फिटनेस के लिए आणि से नो ड्रग्स अशी ब्रीदवाक्य घेऊन ही सायक्लोथॉन काढण्यात आलेली होती। या रेसमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला। सांगलीच्या मिरजेत जनसुराज्य पक्षाची सिंदूर दहीहंडी पार पडली। यावेळी तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकानं 7 थरांचे मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवलाय। कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। नाशिकच्या येवल्यामध्ये तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहामध्ये पार पडली आहे। या स्पर्धेमध्ये विविध शाळा आणि महाविद्यालयांमधून 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर 75 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली। नाशिकच्या येवल्यामध्ये पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता कमिटी बैठकीचं आयोजन करण्यात आले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं आयोजन केले गेले। या बैठकीमध्ये विविध गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या। भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिलाय। अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागानं जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे विमान कंपन्यांनी टपाल नेण्यास नकार दिलाय। त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यामध्ये वॉर्डाची संख्या 227 कायम ठेवण्यात आली आहे। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना वॉर्डाची संख्या 227 वरून 236 एवढी करण्यात आली होती। मात्र आता भाजप सरकारनं बदललेली वॉर्ड रचना पूर्ववत केली आहे। अष्टविनायक महागणपती रांजणगावमध्ये आजपासून भाद्रपद द्वार यात्रा उत्सव सुरू झालाय। पहाटे महापूजा आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। 4 दिवस चालणाऱ्या या उत्सव काळामध्ये भक्तांना बाप्पाच्या मूर्तीला चरण स्पर्श करत जलाभिषेक करण्यात येणार आहे। गणेशोत्सवासाठी शहापूर बस आगारातून कोकणात जाण्यासाठी लालपरी सज्ज आहे। आज शहापूर आगारामध्ये डिझेल भरायला एकूण 200 बसेस येत आहेत। या बसेस मुंबई, कल्याण, ठाणे आणि बोरिवली या आगारातून कोकणवासियांना घेऊन कोकणामध्ये रवाना होतील। मुंबईतील 1 लाखाहून अधिक गणेश भक्त आतापर्यंत मुंबई बाहेर गेलेत। भाविकांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी एसटी महामंडळासोबत रेल्वेनं नियमित गाड्यांसह अतिरिक्त गाड्याही सोडलेल्या आहेत, तर खासगी गाड्यांद्वारे आणखी 3 लाखांहून अधिक गणेश भक्त कोकणामध्ये जाणार आहेत। गणेशोत्सवात रोषणाई दरम्यान अधिकाधिक सुरक्षा बाळगण्याचं आवाहन वीज कंपन्यांनी केलेलं आहे। उत्सव काळात मोठ्या प्रमाणामध्ये रोषणाई करण्यात येते, त्यामुळे अधिकृत वीज जोडणी घ्या आणि सुरक्षा बाळगा असं आवाहन वीज कंपन्यांनी केलं आहे। गणेशोत्सवात डीजेसह अन्य कर्णकर्कश आवाज टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दंडनाट्याचा नागरिकांना त्रास नको यासाठी कर्णकर्कश आवाज टाळण्याचं आवाहन पर्यावरण प्रेमींनी सार्वजनिक गणेश मंडळांना केलंय। बदलत्या वातावरणामुळे नारळ उत्पादनामध्ये घट झालेली आहे, त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात नारळ, सुखं खोबरं आणि त्यापासून बनवणाऱ्या मिठाईंच्या दरामध्ये वाढ झाली आहे। सुखं खोबरं हे 440 पासून 500 रुपये किलोपर्यंत विकलं जातंय, तर नारळ 40 ते 45 रुपयांना विकलं जातंय।
रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाच्या ट्रेलरचा मार्ग मोकळा झालाय। सिनेमाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली आहे, त्यामुळे काही दिवसातच धुरंधर सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सिनेमात एकापेक्षा एक कलाकार आहेत। रणवीर शिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका आहे। हा सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे। रावडी राठोड सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीये। हा सिनेमा गुंडाळण्यात आलेला आहे। शबीना खान आणि संजय लीला भन्साळी यांनी रावडी राठोड 2 ची कल्पना पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। या सिनेमाच्या कथेवर वेगळा सिनेमा तयार करण्याची योजना आहे। ती एक नवीन जबरदस्त पोलीस थरारक कथा म्हणून तयार केली जाणार आहे। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत। हैवान या सिनेमामध्ये दोघांची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अक्षय कुमारने सिनेमाच्या सेटवरील काही क्षण शेअर केलेत आणि या दोघेही चर्चा करताना दिसतात। अक्षय कुमार आणि सैफ अली खाननं याआधी बऱ्याच सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय। सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांची प्रमुख भूमिका असलेल्या जटाधारा सिनेमात आता दिव्या खोसलाची ही एंट्री झाली आहे। या सिनेमात ती सितारा नावाचे एक पात्र साकारतीये। तिचा फर्स्ट लुकही समोर आलाय। या सिनेमात सोनाक्षी सिन्हाचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। हा एक पौराणिक कथेवर आधारित चित्रपट आहे। तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेमध्ये आता नवीन कुटुंब आलेले आहे। इतक्या वर्षात पहिल्यांदाच मालिकेमध्ये एक नवीन कुटुंब येत आहे। हा राजस्थानी बिंजोला परिवार आहे। मालिकेमध्ये 4 सदस्यांचं कुटुंब पाहायला मिळेल। या कुटुंबात बिंजोला यांची पत्नी रूपवती आहे आणि ही भूमिका अभिनेत्री धरती भट या साकारत आहेत। धरतीनं याआधी काही मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत। छोट्या पडद्यावरून घराघरामध्ये पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळणार आहे। अरण्य या सिनेमातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालाय। या सिनेमाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केलेली आहे। हा सिनेमा 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। 2027 मध्ये होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे। दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या 3 ठिकाणी स्पर्धा रंगणार आहे। एकूण 14 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून एकूण 54 सामने रंगणार आहेत आणि त्यातील 44 सामने हे दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगतील, तर नामिबिया आणि झिम्बाब्वे या ठिकाणी 10 मॅचेसचं आयोजन करण्यात आले आहे। ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात आज अखेरचा एकदिवसीय सामना रंगणार आहे। आफ्रिकेनं यापूर्वीच मालिकेमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आजची मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घराच्या मैदानामध्ये व्हाईट वॉश देण्याचा आफ्रिकेचा मनसुबा असेल, तर दुसरीकडे आजची मॅच जिंकून आफ्रिकेची विजयी घोडदौड रोखण्याचा ऑस्ट्रेलियाचा मानस आहे। दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरनं T20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवलाय। वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग T20 स्पर्धेमध्ये विक्रमाची किमया केलेली आहे। T20 क्रिकेटमध्ये 5 बळी घेणारा सर्वात वयस्कर कर्णधार तो ठरलाय। वयाच्या 46व्या वर्षी ताहिरनं आपल्या नावावर हा विक्रम केलाय। संजू सॅमसनची क्रिकेटसाठीची जिद्द दिसून आली आहे। आशिया चषकापूर्वी तो केरळ क्रिकेट लीगमध्ये कोची ब्लू टायगर्ससाठी खेळत आहे। तब्येत ठीक नसल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। गुरुवारी केरळ क्रिकेट लीगमध्ये पहिला सामना खेळण्यापूर्वी संजू दुपारी 3 वाजेपर्यंत रुग्णालयामध्ये ॲडमिट होता। त्याचा सामना त्याच दिवशी संध्याकाळी 7:45 सुरू होणार होता। त्यामुळे सामन्यापूर्वी डिस्चार्ज घेऊन संजू थेट मैदानामध्ये क्रिकेट खेळायला पोहोचला। भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलनं दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे। 28 ऑगस्ट पासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होतीये। स्पर्धेमध्ये गिलकडे नॉर्थ झोनच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र गिल आजारी असल्यानं त्यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे। सध्या गिल चंदीगडमधील त्याच्या राहत्या घरी विश्रांती घेतोय। विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून ट्रेनिंगशी संबंधित अनेक फोटो शेअर करतोय। आता त्याचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड बाहेरील फोटो चर्चेत आलाय। त्यात प्रॅक्टिस सेशन नंतर त्याने फॅन्सशी गप्पा मारलेल्या आहेत। ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची वनडे मालिका होणार आहे आणि यावेळीच क्रिकेट विराट हा खेळेल असे निश्चित झालेले आहे आणि या मालिकेसाठी तो सज्ज देखील झालाय। बीसीसीआयनं सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल केलाय। बीसीसीआयनं आता गेल्या 15 वर्षांपासून टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेल्या मालिश करणाऱ्या राजीव कुमार यांच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतलाय। इंग्लंड दौऱ्यानंतर राजीव कुमार यांचा करार संपला होता, जो बीसीसीआयनं आता न वाढवण्याचा निर्णय घेतलाय। भिवंडीमध्ये खड्ड्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर खड्डे पडल्यानं
या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी निर्माण होतीये, त्यामुळे संतप्त होत नागरिकांनी खड्ड्यांविरोधात निषेध नोंदवलाय। जालन्यातील मंठा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। परिसरातील विहिरींमध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये पाणी टंचाई भासणार नाहीये। डोंगराळ वस्त्या आणि दरडींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मुंबईत 249 दरडींची ठिकाणं असून त्यापैकी 46 ठिकाणं अति धोकादायक आहेत, तर 30 ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत संरक्षक भिंती बसवण्याचं काम सुरू आहे। सांगलीच्या आष्टामध्ये बिबट्याची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आहे। यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे, तर बिबट्याही जखमी झालाय। अपघातानंतर काही वेळात बिबट्याने तिथून धूम ठोकली। अमरावतीतील पांढुर्णा आणि सावरगाव या 2 गावांमध्ये गोटमारीचा खेळ पार पडला। या गोटमारी खेळात जवळपास 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत। सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। चिपळूणच्या पिंपळी नदीवरील पूल कोसळलाय, त्यामुळे चिपळूण ते दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। 10 ते 15 गावांचा संपर्क तुटल्यामुळे गणपतीला गावी जाणाऱ्या कोकणवासियांचे हाल होत आहेत। भोरमहाड मार्गावरील वरंधा घाटामध्ये कोंढरी गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर मातीसह दरड कोसळली। घाट माथ्यावर गेल्या 3-4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं माती दगडासह झाडं झुडपांचा राडा रस्त्यावर वाहून आला, त्यामुळे हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होता। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग लागली। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली आहे। ही बस कोकणाच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक टायरचा मोठा आवाज झाला आणि तो फुटला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळा पसरल्या। संसद भवन परिसरातून एका 20 वर्षीय संशयित तरुणाला सीआयएसएफने ताब्यात घेतलंय। हा तरुण बंगळुरूहून दिल्लीमध्ये आला होता आणि त्याला दुबईला जायचं होतं। त्याच्याकडे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाहीये, मात्र सुरक्षा व्यवस्थेच्या उपाययोजनांनुसार त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। कोल्हापुरात वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। हर्षल सपकाळ असं या तरुणाचं नाव आहे। वासराच्या अंगावर गाडी घालून त्याला ठार मारण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। जालन्यातील गोंदी पोलिसांनी एका वाळू तस्करावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे। या आरोपी विरोधात वाळू चोरीचे अनेक गुन्हे गोंदी पोलिसांमध्ये दाखल आहेत, त्यामुळे गोंदी पोलिसांनी आरोपीवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे। बेकायदेशीर कत्तलखान्याविरोधामध्ये केलेल्या तक्रारींची मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे। त्याचबरोबर बेकायदेशीर कत्तलखान्याविरोधामध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले।